त्या रात्री काही केल्या मला झोप येईना। कुतूहल हे अवखळ घोड्यासारखं असतं, संयमाचे कितीही वेग लावले तरी ते धावतच सुटतं। या कुशीवरून त्या कुशीवर असा सारखा मी तळमळत होतो। एकच एक प्रश्न पुन्हा पुन्हा सारखा माझ्या डोळ्यासमोर नाचू लागला। माझ्या कानातच तेवढी कुंडलं का? रात्री ती चमकतात म्हणे, कशी चमकतात ती, का चमकतात? तसाच ताडकन उठून अंथरुणावर बसलो। डोळ्याची बुबळं कानाच्या कोपऱ्यापर्यंत खेचून खरोखरच कुंडलं चमकतात की काय हे पाहण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो। काही केल्या कान डोळ्याच्या कक्षेत येईनात। अस्वस्थ झालो। आपले कान आपणाला कसे दिसतील याचा बराच वेळा विचार केला। मला काही सुचेना। क्षणभर वाटलं शोनाला उठवावं आणि माझी कुंडलं चमकतात काय ते पहा असं त्याला विचारावं। पण आईच्या कुशीत तो निर्धास्तपणे झोपला होता। त्याला उठवले असतं तर आईही जागी झाली असती। बाबा तर हस्तिनापुरात होते। काय करावं हे समजेना। इतक्यात मला बाबांचे शब्द आठवले, गंगा माताच तुला त्याचं कधीतरी उत्तर देईन। मी हळूच अंथरुणावरून उठलो, अलगद पर्णकुटीचे दार उघडले आणि गंगामातेच्या रोखानं चालू लागलो। आकाश पांढऱ्या शुभ्र लुकलुकणाऱ्या तारकांनी नुसतं खचाखच भरून गेलं होतं। शोन म्हणाला होता, तुझी कुंडलं चांदण्यासारखी चमकतात, म्हणून मधून चांदण्या कशा चमकतात ते निरखून पाहू लागलो। पण तेवढ्यानं काही माझं समाधान होईना। रात्रीच्या किड्यांच्या किरकिर सतत चालू होती। सगळं चंपानगर मंदिराच्या गाभाऱ्यासारखं निचळ शांत होतं। चुकूनच कोणाच्या तरी अश्वशालेतील घोड्यांची फुरफुर काय ती ऐकू येत होती। तारकांचा अंधुक नि अस्पष्ट प्रकाशात समोरचा मार्ग अस्पष्ट दिसत होता। मी झपाझप पावलं उचलीत चालू लागलो। मधूनच थंडगार वायूच्या लहरी अंगावर आदळत होत्या। उत्तरीय पांघरायलाही मी विसरलो होतो। बराच वेळ चालल्यानंतर गंगाकाठावर आलो। दिवसा चैतन्यात उफाळणारं ते पात्र रात्री मात्र अतिशय गंभीर आणि शांत वाटत होतं। दिवसा आकाशाला भिडलेलं दिसणारं ते विशाल पात्र अंधाराच्या साम्राज्यात पार मिसळून गेलं होतं। केवळ किनाऱ्यावरच्या खडकावर नि वाळूवर आदळणाऱ्या अविरत लाटांची लपलप तेवढी ऐकू येऊ लागली। त्या आवाजानं तिथल्या शांततेला फारच गंभीरता आणली होती। मी तसाच उभा राहून त्या शांततेचा कानोसा घेऊ लागलो। क्षणभर आपण इथं काहीतरी विचारायला आलो आहोत हेही मी पार विसरून गेलो। विचारांच्या तंद्रीत तसाच गंगामातेच्या पात्रात उतरलो। आकाशातील तारकांचे स्वच्छ प्रतिबिंब त्या संत पाण्यात पडलं होतं। त्यातील 2 तारकांचं प्रतिबिंब हिंदकळत लांबट होई। ओंजळीत पाणी घेण्यासाठी म्हणून खाली वाकलो। त्या 2 तारका जास्तच चमचमू लागल्या। मी माझं तोंड पाण्याच्या अगदी जवळ नेलं। त्या 2 तारका म्हणजे माझ्या कानातील 2 कुंडलंच होती। खालच्या गंगेच्या पाण्याला दर्पणात ती मंदपणे चमकत होती। मधूनच लाटेबरोबर लांबट आकार घेत होती। मी माझा चेहरा पाण्यात एकटक निरखू लागलो। ती 2 कुंडलं निळसर प्रकाशाची अलगद वलय फेकीत होती। ते माझ्या चेहऱ्याचं अस्पष्ट स्वरूप होतं। माझी कुंडलं रात्री चमकतात ते रहस्य गंगामातेनं मला सांगितलं। पण चमकणारी कुंडलं मला एकट्यालाच का मिळाली होती? कोण आहे मी? तसाच पाण्यात उभा होतो। माझ्या मनातील एक शंका दूर झालेली होती, पण दुसरी तशीच होती। का मिळालीत मला ही चमकदार कुंडलं? 3-4 घटकात तसाच पाण्यात उभा होतो। पहाटे कुणीतरी काठावरच्या मंदिरातील घंटा वाजविली। एकदम पर्णकुटीची आठवण आली। मी नाही हे पाहून आई घाबरून गेली असेल। लवकर परतावं म्हणून समोर पाहिलं। पूर्वीकडची बाजू हळूहळू उजळू लागली होती। अंधाराच्या साम्राज्यात विरलेलं गंगामातेचं पात्र पुन्हा निळ्याभोर आकाशाच्या हातात हात घालून उभे होतं। पहिल्याच पर्जन्याच्या सरीनंतर एखादा पिवळसर कोंब धरतीमातेच्या कुशीतून हळूच बाहेर डोकावू लागला। तसेच दूरवर सूर्यदेव गंगामातेच्या उदरातून वर येत होते। मी त्यांच्याकडे पाहिलं। माझं मन शांत झालं होतं। नकळत ओंजळभर पाणी घेतलं। डोळे मिटून त्या पाण्याचं अर्घ्य हळुवारपणे मी सूर्यदेवांना दिलं आणि परतलो। रात्री अस्पष्ट दिसणारा मार्ग आता उजळून निघत होता। रात्री मंदिराच्या गाभाऱ्यासारखं शांत वाटणारं चंपानगर आता मंदिराच्या कळसावर फडफडणाऱ्या त्रिकोणी ध्वजासारखं चैतन्यमयी वाटत होतं। परत आल्याबरोबर आईनं मला विचारलं, कुठं गेला होतास? ती किती घाबरली होती। गंगामातेच्या काठावर तू नाहीस, पण तिनं दाखवलं मला माझ्या कानातील कुंडलं कशी चमकतात ते। अतिशय भेदरलेल्या दृष्टीनं तिनं माझ्याकडं पाहिलं। मधून ती माझ्याकडे अशाच विचित्र दृष्टीनं पाहत असे। ती मला आणखी काहीतरी विचारणार होती। ते टाळण्यासाठी म्हणून लागलीच मी बाहेर आलो।
कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. धन्यवाद.